आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। प्रतिज्ञापत्रात उल्लेख। तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी मुंबई पोलिसांची विनंती। दिशा सालियान प्रकरणाशी माझा संबंध नाही, एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। दिशा सालियान प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला आहे। मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू। मंत्री नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री। आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेने जात असताना ये चला रस्ता दाखवा असं म्हणत राणे यांच्याकडून नक्कल। तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत डिवचलं। आलं का आलं का। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी। दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून संजय राऊतांचा निशाणा। कोण ते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा। त्याने माफी मागायला पाहिजे, नाक घासून। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम। तत्कालीन ठाकरे सरकारनं सतीश सालियान यांची माफी मागावी। राम कदम यांची टीका। उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं हात जोडून दिशा सालियान परिवाराची माफी मागितली पाहिजे। आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। प्रतिज्ञापत्रात उल्लेख। तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी मुंबई पोलिसांची विनंती। दिशा सालियान प्रकरणाशी माझा संबंध नाही, एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। दिशा सालियान प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला आहे। मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू। मंत्री नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री। आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेने जात असताना ये चला रस्ता दाखवा असं म्हणत राणे यांच्याकडून नक्कल। तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत डिवचलं। आलं का। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी। दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून संजय राऊतांचा निशाणा। कोण ते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा। त्याने माफी मागायला पाहिजे, नाक घासून। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम। तत्कालीन ठाकरे सरकारनं सतीश सालियान यांची माफी मागावी। राम कदम यांची टीका। उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं हात जोडून दिशा सालियान परिवाराची माफी मागितली पाहिजे। आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। प्रतिज्ञापत्रात उल्लेख। तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी मुंबई पोलिसांची विनंती। दिशा सालियान प्रकरणाशी माझा संबंध नाही, एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। दिशा सालियान प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला आहे। मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू। मंत्री नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री। आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेने जात असताना ये चला रस्ता दाखवा असं म्हणत राणे यांच्याकडून नक्कल। तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत डिवचलं।
आलं आलं का आलं आलं का राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी. दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून संजय राऊतांचा निशाणा. कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा. त्याने माफी मागायला पाहिजे, नाक घासून. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनं सतीश सालियान यांची माफी मागावी. राम कदम यांची टीका. उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं हात जोडून दिशा सालियन परिवाराची माफी मागितली पाहिजे. ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले. आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं. दिशा सालियान प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. की कोण्या एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना कोणी बदनाम करत असेल तर शेवटी सत्य हे झाकळून राहत नसतं. दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेजींचा काही संबंध नव्हता तर तो कोर्टानं सिद्ध केलाय. दिशा सालियान प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबाचं मत. दिशा सालियान प्रकरणी नव्यानं चौकशी व्हावी. प्रताप सरनाईक यांची मागणी. दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली ती रद्द करून नवीन चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल. शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांना जेवणाचं निमंत्रण. मैत्री जपायची असते, राजकारणामध्ये उद्या काय होईल सांगता येत नाही. सरनाईकांची प्रतिक्रिया. तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं. सुनील प्रभूंची देखील प्रतिक्रिया. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे उद्या काय होईल हे आज मी तरी सांगू शकणार नाही. त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जे वैयक्तिक संबंध असतात त्यांनी बोलवलं, पण शेवटी मित्रता ही कायम असते आणि त्यामुळे मित्रता म्हणून जर एखाद्याने निमंत्रण दिलं तर ते प्रेमाने स्वीकारायला लागतं. ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले. आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं. दिशा सालियान प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. की कोण्या एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना कोणी बदनाम करत असेल तर शेवटी सत्य हे झाकळून राहत नसतं. दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेजींचा काही संबंध नव्हता तर तो कोर्टानं सिद्ध केलाय. दिशा सालियान प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबाचं मत. दिशा सालियान प्रकरणी नव्यानं चौकशी व्हावी. प्रताप सरनाईक यांची मागणी. दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली ती रद्द करून नवीन चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल. शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांना जेवणाचं निमंत्रण. मैत्री जपायची असते, राजकारणामध्ये उद्या काय होईल सांगता येत नाही. सरनाईकांची प्रतिक्रिया. तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं. सुनील प्रभूंची देखील प्रतिक्रिया. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे उद्या काय होईल हे आज मी तरी सांगू शकणार नाही. त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जे वैयक्तिक संबंध असतात त्यांनी बोलवलं, पण शेवटी मित्रता ही कायम असते आणि त्यामुळे मित्रता म्हणून जर एखाद्याने निमंत्रण दिलं तर ते प्रेमाने स्वीकारायला लागतं.